अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा। ह्या निवृत्तीवेतनधारकांसाठी आनंदाची बातमी, निवृत्तीवेतन सुधारणेचे आदेश लागू। दुसरी अपडेट आहे, घरभाडे भत्त्यात होणार वाढ 12 फेब्रुवारी 2025। नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे। तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा। निश्चितच नवनवीन अपडेट असतील त्यानुसार क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील। पाहूया सविस्तर। या आदेशाने आधीपासून सेवानिवृत्त झालेल्या नागरी निवृत्तीवेतनधारकांना निवृत्तीवेतन सुधारणेचा लाभ मिळत नव्हता, तर नव्याने निवृत्त झालेल्या निवृत्तीवेतनधारकांना हा लाभ मिळत असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे की सर्व निवृत्तीवेतनधारक निवृत्त झाले आहे तरी त्यांना समान लाभ मिळावेत। दिल्ली उच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे की केंद्र सरकार 18/11/2009 चे मेमोरंडम पूर्णपणे बेकायदेशीर आहे। हा निर्णय श्री SPS वंश आणि श्री DS प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्थापित केलेल्या कायदेशीर उदाहरणाशी विरोधाभासाच्या आधारावर नाकारण्यात आला। सर्व निवृत्तीवेतनधारकांना समान निवृत्तीवेतन मिळावे असे सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी सांगितले होते। दिनांक 18/11/2009 च्या परिपत्रकाबाबत वाद सर्वोच्च न्यायालयाने 9/9/2008 रोजी एक निवाडा दिला होता की समान पदावरून निवृत्त होणाऱ्या पेन्शनधारकांना समान पेन्शन मिळायला हवी, परंतु केंद्र सरकारने 18/11/2009 रोजी एक परिपत्रक जारी केले की हा लाभ केवळ संरक्षण निवृत्तीवेतनधारकांना लागू असेल, नागरी पेन्शनधारकांना नाही। निवृत्तीवेतनधारकाची नाराजी आणि उच्च न्यायालयात याचिका। केंद्र सरकारच्या या आदेशामुळे नागरी पेन्शनधारकांमध्ये नाराजी पसरली आहे। या आदेशाविरोधात त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली। उच्च न्यायालयाने ह्या प्रकरणाच्या प्रदीर्घ सुनावणीनंतर हा आदेश बेकायदेशीर असल्याचा निकाल देत तो रद्द केला। भारतीय पेन्शनर समाजाची मागणी। उच्च न्यायालयाच्या ह्या निर्णयानंतर इंडियन पेन्शनर सोसायटीने केंद्र सरकारकडे दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाने पालन करावे आणि 2006 पूर्वीचे सर्व निवृत्तीवेतनधारकांच्या निवृत्तीवेतन सुधारणेचे आदेश तातडीने लागू करावेत अशी मागणी केली आहे। या निर्णयाचा अर्थ काय आहे? या निर्णयामुळे 2006 पूर्वी निवृत्त झालेल्या सर्व नागरी निवृत्तीवेतनधारकांना निवृत्तीवेतन सुधारणेचा लाभ मिळणार आहे। यापूर्वी केंद्र सरकारच्या 18/11/2009 च्या आदेशामुळे त्यांना हा लाभ मिळत नव्हता। आता उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे त्यांना समान लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। या निर्णयाचा अंमल कधीपासून होणार? दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारचा आदेश रद्द केला असला तरी या निर्णयाचा अंमल कधीपासून होणार याबाबत अद्याप कोणती स्पष्ट माहिती समोर आलेली नाही। मात्र भारतीय पेन्शनर संघटनेने केंद्र सरकारकडे तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे, त्यामुळे लवकरच याबाबत अधिक माहिती समोर येईल अशी अपेक्षा आहे। दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे, सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यात होणार वाढ। जुलै 2024 पासून थकबाकी मिळणार। HRA अलाउन्स अपडेट। जुलै 2024 पासून सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यात वाढ होणार आहे। 7व्या वेतन आयोगानुसार ही वाढ करण्यात येणार आहे। केंद्र सरकारच्या शिफारशीनुसार राज्य शासनाने वित्त विभागाच्या निर्णयाबाबत तरतूद केली आहे। महागाई भत्ता DA 50% जास्त झाल्यास घरभाडे भत्त्यात वाढ करायची असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे। यानुसार शहराच्या वर्गीकरणामुळे नुसार घरभाडे भत्ता अनुक्रमे 30%, 20% आणि 10% असं सुधारित करण्यात येईल। फेब्रुवारी 2019 च्या एका निर्णयानुसार जर DA 50% जास्त झाला तर वाढ लागू होईल असे नमूद आहे। आता जुलै 2024 पासून DA 53% होणार असल्याने घरभाडे भत्ता सुधारित केला जाईल। ह्या प्रकारची रक्कमही कर्मचाऱ्यांना देण्यात येईल। सुधारित दराने घरभाडे भत्ता मंजूर। 5 फेब्रुवारी 2019 चा महत्त्वपूर्ण शासन निर्णय। अशा प्रकारे घरभाडे भत्ता वाढणार आहे। घरभाडे भत्त्याचे विद्यमान दर 30%, घरभाडे भत्ता सुधारित मूळ वेतनावर टक्केवारी 24%, Y 20% आणि 16%, Z 10% आणि 8%। आदेश दिनांक 1/1/2021 पासून अंमलात येतील। ह्या तक्त्यानुसार